श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अर्चना. यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही टायटल पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी तुम्हाला कोणत्या विषयी माहिती सांगणार आहे. पितरांची सेवा केल्याने मला आलेला अनुभव आणि मी तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला पितृदोष असो किंवा नसो पण पितरांची सेवा ही केलीच पाहिजे. आणि ही सेवा मला मोदी सेवा मार्ग जो आहे त्याच्यामधूनच मला मिळालेला आहे आणि मी ती केलेली आहे आणि त्याचा मला अनुभव पण आलेला आहे. तो अनुभव तुम्हाला मी शेअर करणार आहे. आणि मी जी सेवा केलेली आहे त्या सेवेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला ही पोथी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्हाला उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरा ऑन केलेला आहे. ही जी पोथी आहे श्री संक्षिप्त भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत ही पोथी तुम्हाला कुठल्याही केंद्रात पाचशे केंद्रामध्ये मिळून जाईल. आणि हे जे भागवत आहे ते आपल्याला पितृपक्षामध्ये पठण करायचं आहे. आणि आता ते सध्या पितृपक्ष चालू आहे 15 दिवसाचा आणि पोथी आपल्याला पितृपक्षामध्येच पठण करावं असं नाही आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला जी एकादशी येते त्या एकादशीला तुम्ही याचा पठण करायचं आहे. 2 एकादशी येतात तुम्ही करायचं आहे पठण. आणि याचा फायदा काय आहे, आपल्या 7 जन्माचा जो पितृदोष असतो तो निघून जातो आणि याचा फायदा भरपूर आहे. आपला पितृदोष निघून जाण्याचा. दुसरी गोष्ट, मी जी सेवा केली ती पितृपक्षामध्ये शेवटच्या दिवशी केली, जी अमावस्या असते त्या दिवशी. आणि त्याप्रमाणे मला सांगेल की 15वा चालू जो असतो पितृपक्ष त्याच्यामध्ये भरपूर काही दान द्यायचं असतं. तुम्ही अन्नदान करा किंवा चप्पल दान करा, छत्री दान करा, ब्लँकेट चादर दान करा, पण करायचं आहे. कारण की आपण जे दान करतो ना ते आपल्या पितरांपर्यंत पोचतं असं सांगितलं आहे. मी जी अमावस्येच्या दिवशी सेवा केली होती ती सेवा सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून घर आणि दार सगळं स्वच्छ करायचं असतं. आणि दार वगैरे स्वच्छ करायचं, पाणी टाकून पाण्याचा सारा टाकून. कसं आहे की आपले पित्र इथं दारात उन्हाटून घेऊन बसलेले असतात. ते पाणी त्यांना शिंपडलं ते पाणी त्या पाण्याने ते चिकटून निघून जातं. आणि आपल्याला हे दररोज केलं पाहिजे. ते पितृपक्षामध्ये असं नाही. आणि त्या दिवशी तसं केलं. त्यानंतरला मी देवपूजा करण्याआधी पितरांची पूजा करायला बसते. आणि तुम्हाला सांगेन मी की स्वामींच्या आणि आपल्यामध्ये पित्र असते. आपण जी सेवा केली होती ना ती स्वामींपर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे आम्ही पितरांची सेवा करत असतो. पित्र म्हणजे काय तुम्हाला सांगतो की आपले जे पूर्वज जे आता सध्या हयात नाही त्यांची सेवा आपल्याला करायची असते. त्यांच्या आठवणी ते पितृपक्ष केलं जातं. आणि पितरांच्या सेवेसाठी आपल्याला सकाळी आपले देवपूजा आधी आसन घेऊन बसायचं आहे, दक्षिणेकडे तोंड करून. आणि जे आसन आहे ना ते आसन वेगळं असावं. म्हणजे देवाची आपण जेव्हा पूजा करतो ती आसन वेगळं आणि पितराचं आसन जे आपण पितरांची सेवा करायला घेतलेलं आहे ते आसन वेगळं ठेवायचं. आणि दक्षिणेला तोंड करून पितृस्तुती आपल्याला हे स्तोत्र बोलायचं आहे. पितृस्तुती स्तोत्र हे पठण करायचं आहे. आणि प्रार्थना करायची आहे की सर्व काही बोलायचं त्यांना की तुमची आम्ही सेवा करेल, आम्हाला कुठल्याही प्रकारे अडथळे येऊ नका. अडथळे म्हणजे त्यांना बोलायचं आपण की बाळ होणे, लग्न होणे, आजारपण असं काही आम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास देऊ नका असं बोलायचं. प्रार्थना करायची, माफी मागायची त्यांना आणि नमस्कार करून उठायचं आहे. आणि कुठेही हात न लावता पहिलं ते जे आसन आपण घेतलं त्याचे करून अशा ठिकाणी ठेवायचं की ते कोणाचाही हात लावणार नाही असं. आणि स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आणि मग देवाच्या आपल्या स्वामींच्या सेवेला बसायचं. म्हणजे
पूजा करायची. आपलं जे नित्य सेवा आहे, श्री स्वामीचरित्र सारामृतमधले 3 अध्याय आणि 11 माळी जप हे करायचं. त्याच्यानंतर मी काय केलं, त्याच्यानंतर नैवेद्याची सुरुवात केली. नैवेद्य बनवला पुरणपोळीचा. नैवेद्य बनवून आम्ही दोघांनीही नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत दाखवलं ती पोथी तुम्हाला पठण करायचं आहे. ते पठण करायचे, त्या दिवशी पठण करायचे. ते झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, संध्याकाळी आम्ही चप्पल घेतली आणि चप्पल दान केली. आणि त्याच्यानंतर मग रात्री काय केलं, दारामध्ये दिवा लावायचा. तो रात्रभर चालेल अशा प्रकारे दिवा लावायचा. आणि तो दिवा बाहेर लावायचा, दाराबाहेर उंबरठ्याच्या बाजूला. त्याची वात दक्षिणेकडे करायची. तेल जास्त घ्यायचं, कारण की तो खूप वेळ चालेल असा. उशिराच लावायचा, 10:30-11च्या टायमिंगमध्ये दिवा लावायचा. आणि त्याची वात दक्षिणेकडे करून त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे. म्हणजे काळे तीळ का, आपण की तो दिवा आहे ना मग पितरांना दिला, तो पितरांसाठी लावलेला असं होतं. आणि एक तांब्यामधून पाणी पण ठेवायचं. ठीक आहे. आणि मला सांगते की आपले जे पित्र आहेत ना, देवाने त्यांना आहे ना अंधारात ठेवलेलं आहे, एका खोलीत अंधारात ठेवलेलं आहे. तिथे अन्न नाही, पाणी नाही आणि खूप ऊन आहे, खूप पाऊस आहे, खूप वारा आहे, अशा